हॅलो फ्रेंड्स, आज आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर याचं पहिलं एक्झाम्पल पाहणार आहोत. मार्च 2020 या पेपरमधलं एक्झाम्पल आहे. शक्यतो ॲडमिशनला ऑर रिटायरमेंटचं एक्झाम्पल परीक्षेमध्ये विचारतात. ॲडमिशनला ऑर रिटायरमेंट किंवा डेथ असं एक्झाम्पल परीक्षेमध्ये विचारलं जातं. अगदी एखाद्या पेपरमध्ये रिटायरमेंट ऑफला ऑर डेथचं एक्झाम्पल विचारलं होतं. The balance sheet of Mac, Paul and Sam is as follows. Balance sheet दिले 31 मार्चला. लायबिलिटी साईडला कॅपिटल मॅक पॉलचं दिलेलं आहे. ॲसेट साईडला कॅश दिलेत, डेटर्स दिलेत, स्टॉक सुद्धा दिलेला आहे. पाठीमागच्या बाजूला सॅमचं कॅपिटल दिलंय, क्रेडिटर्स दिलेत, बिल्स पेएबल दिलेत, प्लांट अँड मशिनरी ॲसेट साईडला दिले. सॅम रिटायर्स फ्रॉम द बिझनेस ऑन द अबाउट डेट ऑन द फॉलोइंग टर्म्स. स्टॉक डेप्रिसिएट करायचं 6%, स्टॉकला टिक मार्क करूया आपण. प्लांट अँड मशिनरी 10% डेप्रिसिएट करायचे, प्लांट अँड मशिनरीला पण टिक मार्क करूयात. आरडीडी मेंटेन करायचं 5% ऑन डेटर्स, डेटर्सवर आरडीडी मेंटेन करायचं, डेटर्सला टिक मार्क करूयात. प्रोव्हिजन ऑफ 1600 टू बी मेड फॉर आउटस्टँडिंग रेंट. आता या उदाहरणामध्ये बॅलन्स शीटमध्ये कुठे आपल्याला आउटस्टँडिंग रेंट दिलेलं नाहीये, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट एक महत्वाची आहे, याला मी स्टार करून ठेवतो. गुडविल ऑफ द फर्म इज रेज. गुडविल काय करायचं आहे? रेज करायचं आहे. टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर. गुडविल रेज एकतर फुल व्हॅल्यूने करतो किंवा रिटायरिंग पार्टनर शेअर्सनी करतो. इथे आपण रिटायरिंग पार्टनर शेअर्स सांगितले 18,000. अँड रिमेनिंग पार्टनर्स म्हणजे राहिलेले पार्टनर, त्याला आपण कंटिन्युइंग पार्टनर्स म्हणतो. डिसाइडेड दॅट गुडविल शुड नॉट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट. याचा अर्थ नीट समजून घ्या. गुडविल शुड नॉट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट म्हणजेच काय, तर गुडविल व्यवसायाच्या पुस्तकामध्ये म्हणजेच थोडक्यात बॅलन्स शीटमध्ये दिसता कामा नये. म्हणजे जे गुडविल रेज झालेलं आहे, गुडविल रेज होतं तेव्हा गुडविल अकाउंटला डेबिट होतं, त्याचा फरक येता कामा नये. म्हणजे गुडविल अकाउंटला क्रेडिट झालं पाहिजे. किंवा दुसरा अर्थ असं लक्षात ठेवा तुम्ही, शुड नॉट अपियर इन द बुक्स म्हणजेच गुडविल रिटर्न ऑफ. कारण की गुडविल रेजच्या एंट्रीमध्ये गुडविल अकाउंटला डेबिट होतं आणि रिटर्न ऑफच्या एंट्रीमध्ये गुडविल अकाउंटला क्रेडिट होतं. म्हणजे गुडविल अकाउंट क्लोज होणार, बॅलन्स शीटला जाणार नाही. त्याला गुडविल शुड नॉट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट म्हणतात किंवा रिटर्न ऑफ म्हणतात. म्हणजे ते गुडविल रेज चेक एंट्री करायची आणि रिटर्न ऑफ चेक एंट्री करायची. प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय 2:1. नॉर्मली सुरुवातीला देतात, इथं आपल्याला ऍडजस्टमेंट दिलाय. आणि द अमाऊंट पेएबल टू रिटेनिंग पार्टनर्स टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. लोन अकाउंटला पाठवतात किंवा कॅश अकाउंटला पाठवतात. जो पार्टनर रिटायर झालेला आहे, कोण रिटायर झालेला आहे? सॅम. सॅमचं गुडविल आहे, सॅमची जी रक्कम आहे ती रक्कम सॅमच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितलेलं आहे. 3 अकाउंट करायला सांगितले. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, त्याला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणतो. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. आणि आता आपण एक्स्ट्रा गुडविल आणि कॅश हे एक्स्ट्रा अकाउंट तयार करतो. हे तुम्ही वर्किंग नोटमध्ये केले तरी चालतील किंवा आपण नेहमीप्रमाणे करतो तसं करूयात. आता या एक्झाम्पलमध्ये बघूयात आपणास काय काय करायचं आहे. नीट लक्षात आहे सर्वांनी. बॅलन्स शीटचं पोस्टिंग नेहमीप्रमाणे ऍडमिशनचं एक्झाम्पल करतो त्याचप्रमाणे पोस्टिंग करायचं. कॅपिटल अकाउंट्स पुढे दाखवतो. कॅपिटल अकाउंट्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. मॅक्सचं कॅपिटल किती आहे? 32,000. पॉलचं किती आहे? 18,000, 18,000. आणि सॅमचं कॅपिटल किती रुपये दिलेलं आहे? सॅमचं कॅपिटल 16,000, 16,000 सॅमचं कॅपिटल दिलं आहे. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल लायबिलिटीज आहेत, लायबिलिटी साईडला दाखवल्या पाहिजेत. एक साधारण 4 ते 5 वय सोडून कॅपिटलला आपण नेहमी 4-5 वय जागा सोडतो. आणि क्रेडिटर्स आउटरला 18,400 कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट नाहीये. आणि बिल्स पेएबल आउटरला 3,600. ऍडमिशनमध्ये सुद्धा याच टाईपने पोस्टिंग करत होतो. आता ऍसेट साईडचं पोस्टिंग करूयात. कॅश कुठे दाखवणार आपण? कॅश अकाउंटच्या डेबिटला, हा कॅश अकाउंट आहे, कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 12,000, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 12,000 रुपीज. डेटर्स कुठे दाखवणार? बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला डेटर्स 16,000, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे आरडीडीची, एक ओळ जागा सोडली. स्टॉकवर सुद्धा मला वाटतं ऍडजस्टमेंट दिलेली होती. स्टॉकवर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे 10,000 इनर कॉलमला, एक ओळ जागा सोडली. यानंतर प्लांट अँड मशिनरी ऍसेट साईडलाच, प्लांट अँड मशिनरी इनर कॉलमलाच 50,000, 50,000
त्यालाही 1 ओळ जागा सुटली. या पद्धतीने आपण सर्वात पहिल्यांदा काय केलेलं आहे, बॅलन्स शीटचं पोस्टिंग नेहमी करतो तसं केलेलं आहे. आता समजा रिटायरमेंटमध्ये आपल्याला लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व्ह दिला असेल, प्रॉफिट अँड लॉस दिला असेल, तर तो कॅपिटलमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो आणि सर्व पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा. ॲडमिशनमध्ये ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, न्यू पार्टनरला देत नाही. रिटायरमेंटमध्ये सुद्धा ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. जो रिटायर होणार आहे त्यालाही आपल्याला जनरल रिझर्व्ह किंवा प्रॉफिट अँड लॉसची रक्कम द्यायची असते. या पद्धतीने आपण बॅलन्स शीटचं पोस्टिंग केलं. आता ॲडजस्टमेंट बघूया. स्टॉक डेप्रिसिएट करायचा आहे, प्लांट अँड मशिनरी सुद्धा डेप्रिसिएट करायचे आहे. स्टॉक 6% डेप्रिसिएट करायचा आहे, लेस डेप्रिसिएशन ॲट 6%. 10,000चा 6% आला 600, आउटरला आले 9,400. मालमत्ता कमी झाली, नुकसान झालं. नुकसान कुठे दाखवतो आपण, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू स्टॉक किती रुपये नुकसान झाले, 600 रुपये. मशिनरीचं डेप्रिसिएशन 10% आहे, लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. 50,000चा 10% 5,000 रुपये, म्हणजे वजाबाकी आउटरला आली 45,000 रुपये. इथे सुद्धा मालमत्ता कमी झाली, रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडलाच नुकसान झाले आपलं, टू प्लांट अँड मशिनरी 5,000 रुपये. टू प्लांट अँड मशिनरी 5,000 रुपये. आता यानंतर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट, त्याला आपण आरडीडी म्हणतो. 5% ऑन डेटर्स, मग डेटर्समधून आरडीडी नेहमी काय करतो, लेस आरडीडी ॲट 5%. 16,000चा 5% 800 रुपये, म्हणजे आउटरला आले 15,200 रुपये. आणि हा आरडीडी आपण नुकसानच झालं आपलं, मालमत्ता कमी झाली म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटलाच टू आरडीडी 800 रुपये. आता यानंतर गुडविलची ॲडजस्टमेंट आहे. मग गुडविलच्या एकदा एंट्रीज पुन्हा एकदा रिवाइज करूयात आपण थोडक्यामध्ये. तिसऱ्या ॲडजस्टमेंट आपण नंतर करू कारण की ती महत्वाची आहे. गुडविल रेस टू फुल व्हॅल्यू असेल तर गुडविल टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. लक्षात घ्या, फुल व्हॅल्यू म्हणलं की ऑल पार्टनर्स, आणि त्याच्याऐवजी रिटायरिंग पार्टनर शेअर सांगितलं असेल तर रिटायरिंग पार्टनर, म्हणजे गुडविल अकाउंटला डेबिटच होणार आहे रेजमध्ये. फुल व्हॅल्यू असेल तर ऑल पार्टनर्सला क्रिएट करा, रिटायरिंग पार्टनर शेअर असेल तर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटलला क्रिएट करा. आणि रिटर्न ऑफ करताना मात्र गुडविल अकाउंटला क्रेडिट होतो आणि आपण रिटर्न ऑफ कोणामध्ये करतो, नवीन पार्टनर्स, म्हणजे एक भागीदार रिटायर झाला, राहिले 2 पार्टनर्स मॅक आणि पॉल, म्हणजे दोघांच्या मध्ये, त्याला आपण कंटिन्यूइंग पार्टनर्स म्हणतो किंवा रिमेनिंग पार्टनर्स म्हणतो. कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. या एंट्रीज पण तुम्हाला माहिती असाव्यात. मग गुडविल काय सांगितलं बघा आता इथे, गुडविल ऑफ द फर्म इज रेज. गुडविल काय करायचं, रेज करायचं, म्हणजे गुडविल अकाउंटला डेबिट करायचं. फुल व्हॅल्यू सांगितलं की रिटायरिंग पार्टनर शेअर सांगितलं, टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर, म्हणजे फक्त रिटायरिंग पार्टनर्स, म्हणजे एंट्री काय होणार याची, गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रिटायरिंग पार्टनर कोण आहे, सॅम. मग गुडविल अकाउंटला डेबिट करा, गुडविल अकाउंटला डेबिट करा टू सॅम्स कॅपिटल अकाउंट. रिटायरिंग पार्टनर कोण आहे, सॅम, टू सॅम्स कॅपिटल अकाउंट. किती रक्कम आहे, 18,000 रुपये. गुडविल अकाउंटला डेबिट कॅपिटल, म्हणजे कॅपिटल अकाउंटला काय होणार, क्रेडिट बाय गुडविल, आणि फक्त कोणाच्या कॉलममध्ये लिहिणार, सॅमच्या कॉलममध्ये लिहिणार 18,000, 18,000. पुढे काय सांगितलं आहे, अँड रिमेनिंग पार्टनर्स, रिमेनिंग म्हणजे राहिलेले कोण, मॅक आणि पॉल. रिमेनिंग पार्टनर्स डिसाइडेड दॅट गुडविल शुड नॉट अपिअर इन द बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजेच गुडविल काय करायचं आपल्याला, रिटर्न ऑफ करायचं आहे. आता गुडविल आपण रेज केलं, गुडविल अकाउंटला डेबिट केलेलं आहे, रिटर्न ऑफ करायचं म्हणजे गुडविलचा फरक येता कामा नये, म्हणजे गुडविलला क्रेडिट करायचं. आणि कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, रिमेनिंग पार्टनर्समध्ये, म्हणजे गुडविल अकाउंटला क्रेडिट होणार आणि कॅपिटल अकाउंटला काय होणार, डेबिट होणार. म्हणजे एंट्री होते रिमेनिंग किंवा कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहा टू गुडविल अकाउंट, आणि गुडविलच्या क्रेडिटला लिहा बाय रिमेनिंग पार्टनर्स किंवा रिटायरिंग पार्टनर्स कोण कोण आहेत, कंटिन्यूइंग पार्टनर्स कोण कोण आहेत, बाय मॅक्स कॅपिटल अकाउंट आणि बाय पॉल्स कॅपिटल अकाउंट. हे रिमेनिंग पार्टनर्स आहेत. आता यांचा रेशो सोपा आहे, ह्याच्यामध्ये न्यू रेशो काढायला अजिबात अवघड नाहीये, सांगितलंय मी तुम्हाला. सॅम रिटायर झालाय आणि सॅम 3 नंबरला आहे, लक्षात घ्या. सॅम किती नंबरला आहे, 3 नंबरला. बघा, मॅक, पॉल आणि सॅम, आणि त्यांचा रेशो किती आहे, 2:1. बघा, तिघांचा रेशो किती होता, 2:1 होता. यातला शेवटचा भागीदार म्हणजे सॅम रिटायर झाला,
म्हणजे रेशो 2:2 म्हणजेच 1:1 म्हणजेच इक्वल राहिलेला आहे. म्हणजे हे 18,000 आपण कसे वाटणार आहोत? 9,000 9,000. आता इथे गेन रेशो केव्हा काढतो? जर आपल्याला उदाहरणामध्ये न्यू रेशो दिला असता तर गेन रेशो कॅल्क्युलेट केला असता गुडविल डिस्ट्रीब्युशनसाठी, पण इथे आपल्याला त्याची गरज पडलेली नाही. गुडविल अकाउंटला क्रेडिट म्हणजे कॅपिटल अकाउंटला काय झालेलं आहे? डेबिट. आणि 2 पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केले 9,000 आणि 9,000. रेशो पुन्हा एकदा रिपीट करतो, 2:1. तिसरा पार्टनर रिटायर झाला, राहिला 2:2. समजा दुसरा पार्टनर रिटायर झाला असता तर 2:1. पहिला पार्टनर रिटायर झाला असता तर 2:1. म्हणजे जो रिटायर झालेला आहे त्याचा फक्त शेअर कॅन्सल करायचा, राहिलेला रेशो आहे असा रिटायरमेंटमध्ये आपल्याला घ्यायचा असतो. पुढची ऍडजस्टमेंट, द प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:1 पाहिलंय आपण. आणि ही ऍडजस्टमेंट ही सर्वात शेवटी करावी लागते आपल्याला. आता एक ऍडजस्टमेंट मगाशी मी त्याला स्टार केलंय, त्या ऍडजस्टमेंट आपण मगाशी केली नव्हती. कोणती ऍडजस्टमेंट आहे? प्रोव्हिजन ऑफ 1,600 टू बी मेड फॉर आउटस्टँडिंग रेंट. आता आउटस्टँडिंग रेंट पाहिलेलं आहे आपण फायनल अकाउंटमध्ये. आउटस्टँडिंग रेंट किंवा त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? रेंट म्हणजे भाडे, आउटस्टँडिंग म्हणजे देणे आहे. म्हणजे भाड्याची रक्कम देणे आहे, ही आपली लायबिलिटी आहे. आणि ही लायबिलिटी याची प्रोव्हिजन त्यांनी कुठंही उदाहरणात केलेलं नाही, चेक करा. म्हणजे याला आपण अनरेकॉर्डेड लायबिलिटी म्हणतो. किंवा दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचा असेल तर आउटस्टँडिंग रेंट नेहमी कुठे दाखवतो आपण? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवतो. तेच जर प्रिपेड असतं तर कुठे दाखवलं असतं? ॲसेट साईडला दाखवलं असतं. आउटस्टँडिंग रेंट किती रुपये दाखवणार? 1,600. आता एकच इफेक्ट होत नाहीये, 2 इफेक्ट झाले पाहिजेत. आता मला सांगा, जी लायबिलिटी पूर्वी बॅलन्स शीटमध्ये नव्हती ती लायबिलिटी बॅलन्स शीटला आलेली आहे. म्हणजे आपलं कर्ज वाढलं. कर्ज वाढलं म्हणजे प्रॉफिट झाला का लॉस झाला? लॉस. अगदी बरोबर. कर्ज वाढलं म्हणजे लॉस झाला. लॉस कुठे दाखवतो? रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू आउटस्टँडिंग रेंट. किती रुपये आउटस्टँडिंग रेंट आहे? 1,600. म्हणजे या ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट काय झाले? लायबिलिटी साईडला आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. आता ही जी शेवटची ऍडजस्टमेंट आहे ही कधी करायची आपल्याला? कॅपिटल अकाउंट क्लोज करताना ही ऍडजस्टमेंट करायची, हे लक्षात ठेवा. आणि सॅमची जी रक्कम आहे ती त्याच्या लोन अकाउंटला पाठवायची आहे. इथे आपलं पहिलं एक्झाम्पल संपलेलं आहे. आता अकाउंट्स काय करूयात आपण? क्लोज करूयात. पहिला अकाउंट क्लोज करूयात. रिव्हॅल्युएशन नेहमीप्रमाणे कोणतीही बेरीज जास्त येऊ देत ती पहिल्यांदा लिहायची. तर डेबिट साईडची बेरीज जास्त दिसते. 5, 6, 7 आणि 1 8. 8,000 रुपये. 8,000 रुपये. इकडे काहीच रक्कम नव्हती म्हणजे पूर्ण फरक आला. याला आपण बाय लॉस ट्रान्सफर म्हणू शकतो किंवा बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणू शकतो. मी तर बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणतो. तुम्ही पूर्ण वाक्य लिहिलं तरी चालेल, बाय लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर. आता तिघांमध्ये वाटायचं. ऍडमिशनमध्ये आपण तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करत नाही, पण इथे मात्र तिघांमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. त्यांचा रेशो होता 2:1. 8,000 रुपये मी 2:1 मध्ये वाटून दाखवतो. इथे 8,000 गुणिले 2/5. 2:1 म्हणजे 5 झाले, गुणिले 2/5 आणि गुणिले 1/5. 5 ने भाग लावूयात. 5 1 5 राहिले 3. 5 30. 1,600. 1,600 गुणिले 2 3,200. परत 1,600 गुणिले 2 3,200. 1,600 गुणिले 1 म्हणजे 1,600. म्हणजे याचं डिस्ट्रीब्युशन कसं आलेलं आहे? 3,200 3,200 आणि 1,600. डिस्ट्रीब्युशन इनर कॉलम दाखवायचं, आउटर दाखवायचं नाही. रिव्हॅल्युएशनला क्रेडिट. बघा पहिला अकाउंट रिव्हॅल्युएशन क्लोज केला. रिव्हॅल्युएशनला क्रेडिट म्हणजे कॅपिटलला काय होणार आहे? डेबिट. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात लॉस म्हणूयात आपण. 3,200 3,200 आणि 1,600. गुडविल अकाउंट टॅली होणार आहे कारण की त्यांनी सांगितलेलं होतं गुडविल अकाउंट रिटर्न ऑफ करायचं आहे. किंवा त्यांनी सांगितलं गुडविल शुड नॉट अपिअर इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे इथे गुडविल दिसतंय का? आता नाही. आपण ही रिटर्न ऑफची एंट्री केली म्हणजे गुडविल बॅलन्स शीटला येणार नाही. कॅश अकाउंट क्लोज करूयात. कॅश अकाउंटला कोणती ऍडजस्टमेंट झाली नव्हती. आता 12,000 12,000 फरक सुद्धा आला 12,000. क्रेडिट साईडला फरक येऊ देत, त्याला आपण म्हणणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा फरक कुठे पाठवतो आपण? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. मग ॲसेट साईडला लिहूयात आपण कॅश 12,000 रुपये. आता आणखी एक पॉईंट सांगतो.
जर या उदाहरणामध्ये असं सांगितलं असतं अमाऊंट पेएबल टू रिटेनिंग पार्टनर्स इज पेड इन कॅश किंवा ट्रान्सफर टू कॅश अकाउंट, तर काय केलं असतं, तर आपण पहिल्यांदा सॅम अकाउंट क्लोज केला असता, त्याचा फरक कॅशला पाठवला असता आणि मग कॅश अकाउंट क्लोज करून ॲसेटला किंवा लायबिलिटी साईडला पाठवला असतं. पण इथे लोन अकाउंट सांगितलंय त्यामुळे आपण आधी कॅश अकाउंट क्लोज केला. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना पहिल्यांदा सॅम अकाउंट क्लोज करायचा. लक्षात घ्या, जो रिटायर झालाय तो सॅम रिटायर झालाय. क्रेडिट साईडची बेरीज मला जास्त दिसते 34,000. डेबिट साईडला फरक येतोय बघा, 34,000 मधून 1,600 गेले, 2,000, 32,400 फरक आला. याला तर टू बॅलन्स म्हणायचं नाहीये. सॅमचा फरक, रिटायरिंग पार्टनरचा फरक कुठे पाठवायचा, लोन अकाउंटला पाठवायचा आहे, मग त्याला म्हणायचं टू लोन अकाउंट. लक्षात घ्या. आणि आता डेबिट साईडचा फरक आहे तो बॅलन्स शीटच्या कुठल्या बाजूला असतो, लायबिलिटी साईडला. बघा क्रेडिट साईडला फरक आला की कुठे असतो, ॲसेटला. डेबिट साईडचा फरक कुठे असतो, लायबिलिटी साईडला. मग लायबिलिटी साईडला लिहायचं सॅम्स लोन. सॅम्स लोन किती रुपये सॅम्स लोन आहे, 32,400. ॲसेटला आला तर ॲसेटला, क्रेडिटला आला तर ॲसेटला लिहायचं, हे लक्षात ठेवा. पण नॉर्मली डेबिट साईडलाच येईल, तर लोन अकाउंट ॲसेट लायबिलिटी साईडला पाठवलं इथे. आता राहिलेले दोन भागीदार आहेत त्यांचाही अकाउंट क्लोज करूयात. क्रेडिट साईडची बेरीज जास्त दिसते, याची पण 18,000, याची पण 32,000, 18,000, 32,000. आता फरक शोधूयात. 18 मधून हे 9 गेले, 9 राहिले, 9 मधून परत 3,200 गेले, 5,800 राहिले, 32,000 मधून 10, 11, 12, 12,200 गेले, 19,800 राहिलेले आहेत. चेक करूयात परत एकदा. बरोबर आहे. आता हा नेहमीप्रमाणे डेबिट साईडला फरक आला त्याला काय म्हणतो आपण, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. स्टार करूया, अंडरलाईन करूयात आणि कुठे पाठवतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला पहिल्याच वेळेला लिहूयात कॅपिटल्स, अंडरलाईन, मॅक आणि पॉल. मॅकची रक्कम किती, 19,800. पॉलची रक्कम किती, 5,800. झालं. खूप सोप्या पद्धतीचं एक्झाम्पल होतं मार्च 2020चं, ते आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता दोन्ही बाजूची बेरीज करायची आहे. एका बाजूची बेरीज दोन्ही बाजूला लिहायची नाही. एक्झाम्पल टॅली करायचं आहे. टॅली होते का नाही चेक करूयात आपण. 16, 4, 20 आणि 30, 36, 3, 3, 12, 5. तीन 81,600. इकडची पण बेरीज करूयात. या पद्धतीने हे एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालेलं आहे. इथं वाटल्यास म्हणूयात बॅलन्स शीट आफ्टर रिटायरमेंट, म्हणजे सॅम रिटायरमेंट झाल्यानंतरची बॅलन्स शीट आहे, म्हणजे इथे सॅमचं कॅपिटल येणार नाही. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो आम्ही. सर्वप्रथम आपण बॅलन्स शीटचं पोस्टिंग करतो. बॅलन्स शीटचं पोस्टिंग करताना ॲसेट साईडला, लायबिलिटी साईडला, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, जनरल रिझर्व्ह असेल तिघांमध्ये वाटा, प्रॉफिट अँड लॉस असेल तिघांमध्ये वाटा. त्यानंतर ॲसेट आणि लायबिलिटीज रिव्हॅल्यूड केलेले असतील तर त्याचा प्रॉफिट लॉस दाखवा. गुडविल रेस्ट टू फुल व्हॅल्यू असेल तर गुडविल टू ऑल पार्टनर्स. गुडविल रेस्ट टू रिटायरिंग पार्टनर शेअर असेल तर गुडविल टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल. ह्या दोनपैकी एक एंट्री गुडविल रेटची करायची. गुडविल रिटर्न ऑफची एंट्री काय करतो, कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. त्या एंट्रीज केल्यानंतर आपल्याला अकाउंट्स काय करायचे आहेत, क्लोज करायचे आहेत. पहिला रिव्हॅल्युएशन क्लोज करा. प्रॉफिट डेबिटला आला तर प्रॉफिट, क्रेडिटला आला तर लॉस, तो कॅपिटल अकाउंटला पाठवा. रिव्हॅल्युएशनला क्रेडिट म्हणजे कॅपिटलला डेबिट. गुडविल क्लोज करा. रिटर्न ऑफ नसता तर गुडविल ॲसेटला आला असता, पण रिटर्न ऑफ झाले पण गुडविल अकाउंट टॅली झाला. कॅश अकाउंटचा फरक ॲसेट साईडला पाठवला. कॅपिटल अकाउंटमध्ये जो रिटायर पार्टनर आहे, सॅम असेल,
मग दुसरा कोणी असेल, शेवटचाच रिटायर होतं असं काही नाही, कधी पहिला होतो, कधी दुसरा होतो, कधी तिसरा होतो. जो रिटायर झालेला आहे त्याचा फरक त्यांनी लोनला सांगितलं म्हणून लोन अकाउंटला पाठवला, त्यांनी कॅशला सांगितलं असता तर कॅश अकाउंटला पाठवलं असतं. लोन अकाउंटला ट्रान्सफर केला, त्यानंतर राहिलेले पहिले 2 पार्टनर्स आहेत त्यांनी हे प्रमाणे क्लोज केले. त्याचा जो फरक आलेला आहे तो फरक नेहमीप्रमाणे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पाठवला आणि आपले बॅलन्स शीट काय झालेले आहे, टॅली झालेले आहे. थँक्यू.